नमस्ते। आज या ठिकाणी मौजे वडगाव हवेली तालुका कराड जिल्हा सातारा येत्या 20 तारखेला कराड दक्षिणचे लोकप्रिय माजी आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आणि दिव्य असा ओपनचा बैलगाड्यांचा जंगी सोहळा 20 मार्चला संपन्न होणार आहे। त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। आयोजक आदरणीय मनोहर भाऊ शिंदे आहेत, त्याचबरोबर नानासाहेब पाटील मित्र परिवार सगळे आयोजक आज या ठिकाणी उपस्थित आहेत। आयोजकांच्याकडून आपण थोडंसं जाणून घेऊया की बक्षिसाची रूपरेषा काय आहे, मैदान कोणत्या पद्धतीने संपन्न होणार किंवा कुठल्या कुठल्या प्रकारे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमानुसार अगोदरच सांगितले नानांनी की हे मैदान संपन्न होणार आहे। तर कोणत्या पद्धतीने मैदान नाना संपन्न होणार आहे आपण थोडीशी आज या ठिकाणी बैलगाडी मालकांना काय सांगाल की हे मैदान बाबांच्या वाढदिवसानिमित्त आहे ते कोणत्या पद्धतीने संपन्न होणार आहे ते भाऊ काय सांगाल तुम्ही बैलगाडी मालकांना काय आव्हान द्याल? आज मी आपल्या माध्यमातून सर्व बैलगाडी मालकांना एक विनंती करतो की राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या 17 मार्च वाढदिवसाचं औचित्य साधून गुरुवार दिनांक 20 मार्च रोजी वडगाव या ठिकाणी भव्य ओपन बैलगाडी शर्यतीच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। या स्पर्धाचं नियोजन अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं करण्यात आलेलं आहे। आपले सर्वांचे मित्र आदरणीय पैलवान नाना पाटील आणि त्यांचा सर्व मित्र परिवार, पृथ्वीराज चव्हाणांच्यावर प्रेम करणारी सर्व मंडळी कराड दक्षिण यांच्या सर्वांच्या सहकार्यानं वडगाव या ठिकाणी मैदान आयोजित केलेले आहे। याच्याकरता 7 बक्षीस आपण ठेवलेले आहेत। सर्वात महत्त्वाचं पहिलं जे बक्षीस आहे ते 1,01,000 रुपयाचं आहे, दुसरं 71,000 रुपयाचं आहे, तिसरं 51,000 रुपयाचं आहे, चौथं 31,000 रुपयाचं आहे, पाचवं 21,000 रुपयाचं आहे, 6वं 11,000 रुपयाचं आणि 7वं 10,000 रुपयाचं आहे। ही स्पर्धा जी आहे आपण आता पाहतो की राज्यामध्ये ही स्पर्धा फार लोकप्रिय होत चाललेली, विशेषतः शेतकऱ्यांचा युवकांचा फार मोठा सहभाग या स्पर्धेमध्ये आता झालेला आहे किंवा त्यांचा या सहभाग वाढलेला आहे। ही स्पर्धा अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि शासनाच्या नियमानुसार ही स्पर्धा राबवली जाईल किंवा त्याचं नियमावली त्या पद्धतीने असेल। रितसर आपण याच्याकडून शासनाची परवानगी घेतलेली आहेत, त्या सर्व नियम अटी आपल्याला लागू राहतील। मला आपल्या माध्यमातून एवढंच आवाहन करायचं आहे की कराड तालुक्यातली भव्य दिव्य अशी स्पर्धा होणार आहे। याचं नियोजन करण्याकरता सर्व ह्या परिसरातील जो सगळा नाना पाटलांचा मित्रपरिवार आहे, वडगाव, कारवे, सेनुली असेल किंवा हा सगळ्या भागातली कराड तालुका म्हणजे याच्याकरता प्रयत्न करतायत। ही स्पर्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडण्याकरता रसिकांचा आणि आपल्या बैलगाडी मालकांचा सहभाग फार महत्त्वाचा आहे। ही स्पर्धा आपल्या सहभागानंच चांगल्या पद्धतीने पार पडेल। मी आपल्याला आवाहन करतो की ह्या सर्वांच्या वतीनं पृथ्वीराज चव्हाण जे काही मित्रमंडळ आहे, त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत आणि नाना पाटील मित्र परिवार यांच्या वतीनं आपण सर्वांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा। बक्षिसाची रक्कम आपल्याला आम्ही सांगितलेली आहे, त्याचं पॅम्पलेट आपण व्हॉट्सअपवरती पाठवलेलं आहे। वेळेमध्ये आपली नाव नोंदणी करून ती स्पर्धा व्यवस्थित पार पाडण्याकरता सहकार्य करावं आणि आदरणीय राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या कार्याला साजेशी त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणेच ही स्पर्धा भव्य दिव्य होईल असं मला स्वतः आत्मविश्वास आहे। धन्यवाद। आदरणीय नानांच्याकडे आपण परिवार यांच्या वतीने जे मैदान संपन्न होणार आहे, नानासाहेब आपल्या सोबत आहेत। नाना काय सांगू इच्छिताला बैलगाडी मालकांना की मैदान कुठल्या पद्धतीनं संपन्न होणार किंवा मैदानाची रूपरेषा काय असणार? मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार संपन्न होणार आहे, आपण आत्ताच भाऊंनी सांगितले। त्याचबरोबर अजून काय तुम्ही मैदानात बाबा बैलगाडी मालकांच्यासाठी ही जी बक्षिसं वगैरे ठेवलीत, बैलगाडी मालकांच्याकडून तुमच्यासाठी काय अपेक्षा आहे ते सांगा बैलगाडी मालकांना थोडंसं। नाही, बैलगाडी मालकांनी माझी एक विनंती राहील, कारण आता अलीकडचे मैदान आपण कॅमेऱ्यावर आपण निकाल देणार आहे, म्हणजे पट्टीच्या ह्याच्यावर, म्हणजे त्यात कसलेही कोणाचा वशिलाबाजी असला म्हणजे ह्यानं चालणार नाही। दुसरी गोष्ट, सकाळी 9 वाजता गट आपला सगळ्यांच्या लोकांना म्हणजे बैलगाडीवाली संघटनेच्या देखतच ते चिठ्ठ्या टाकल्या जातील आणि गट पाडले जातील की ऑनलाईन जे आपण म्हणलंय तरी बी सकाळी 9 वाजता ते इथं लाईव्ह लॉट म्हणजे मैदानातच काढले जातील, मैदानातच हे करावं लागेल। दुसरी गोष्ट,
खरं बैलगाडीवाल्यासनी एक विनंती माझी राहील की आपण सुद्धा बाबा खाली सुटताना असू वरचा निकाल असू पट्टीवर दोन्ही ह्याच्यावर निकाल देणार आहे म्हणजे कॅमेऱ्याच्या ही घेतल्याशिवाय आधाराच्या ह्याच्यावर निकाल दिला जाईल म्हणजे कोणाचा त्यात ही राहणार नाही. बरोबर. बाकीच्या नियम सगळे बैलगाडी संघटनेच्या नियमानुसारच राहतील. हा, अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचं जे नियम आहे ते त्या नियमाप्रमाणेच सगळं आपलं निकालाची हे असो कुठली हे असो त्या पद्धतीनेच हे करावं लागेल, नियमानुसार जावं लागेल. चाकुरीचं अंतर किती आहे? पल्ला 1000 फूट आहे. 1000 फूट. आणि अंतर फाटीतील अंतर किती आहे? 14 फूट आहे. म्हणजे आत 14 फूट आहे. आत 14 फूट आहे. आणि नियम सगळे काय संघटनेचं असल्यामुळे काय अडचण नाही. धन्यवाद. ह्या यात्रेत म्हणजे बाबांच्या वाढदिवसानिमित्त ही बैलगाडीचं हे घेतलेलं आहे तर याचं बक्षीस समारंभाला स्वतः पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहणार. म्हणजे बक्षिसाची शंका कोणतीही नाही? कसली शंका राहणार नाही. कोणी असलं तर जाग्यावर इथं जे हे करायचं, रोख रक्कम स्वरूपात रक्कम दिली जाईल. ओके, धन्यवाद. सर्वप्रथम पृथ्वीराज बाबांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाड्या शर्यत चालू होणार आहे 20 तारखेला. त्यात मोठं आभार मानायचं आहे म्हणजे जेवण जगन्नाथ जगताप ज्यांनी आपल्याला मैदानासाठी रान दिलं त्यांचं सगळ्यात मोठा आभार आहे. त्यांनी मेहनत बिन करता रान न तयार करता बाबांच्या वाढदिवसानिमित्त रान आपणाला दिलं त्यांचं मोठा आभार मानतो आपण. आणि काय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार मैदानी पार पाडणारच, त्यात काही विषय नाही. आणि नानांचा काय विषयच नाही. नानांनी सांगितलेच सकाळी आपणाला काय म्हणजे बैलगाडीवाल्यांच्या का अजिबात ऑब्जेक्शन ही काही सकट असं ही होणार नाही, अडचण कोणती येणार नाही. आणि स्वतः बाबा आहेत त्यामुळे काय अडचणच नाही. धन्यवाद. दादा नमस्कार. 20 मार्चला या ठिकाणी वडगाव हवेली येथे माननीय माजी आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या 17 मार्चच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी भव्य बैलगाडी स्पर्धा पैलवान नाना पाटील मित्र मंडळानं आयोजित केलेल्या आहेत. विशेषतः या मैदानासाठी मुंबईचे दीपक शेठ लोखंडे आणि बाबा शेठ बागल या नानासाहेबांच्या परममित्रांनी फार मोलाची मदत केली आहे. तसेच या ठिकाणी जे प्रतिष्ठित लोकांसाठी VIP लोकांसाठी स्टेज बांधलेला आहे त्या स्टेजच्या पाठीमागं जी राखीव जागा ठेवली आहे ती येणाऱ्या सर्व व्यावसायिक बंधूंसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे. आणि या जागेवरच त्यांनी आपले व्यवसाय उभा करून या मैदानासाठी सहकार्य करावं. तसेच अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाप्रमाणे हे मैदान होणार आहे. यात कसलीही पार्सलिटी होणार नाही. स्वतः पृथ्वीराज चव्हाण बाबा बक्षीस वितरणाला हजर राहणार आहेत. त्यामुळं या मैदानासाठी सर्वतोपरी आपण बैलगाडी मालकांनी सहकार्य करावे अशी पैलवान नाना पाटील मित्र मंडळातर्फे मी आपणाला विनंती करीत आहे. धन्यवाद. होऊ शकतं अजून रोलिंग काम चालू आहे. आत्ताशी तास मारायचं लोटर मारायचं चाललं आहे आणि ह्याच्यावरती डोजर पण फिरणार आहे, बुलडोजर. त्याच्यामुळे कोणतीही अडचण नाही. आणि ही विशेषतः म्हणजे नवीन फाटे वडगावची. गेलं मैदान झालं ती ह्या पाटीवर झालं नव्हतं. हे त्याच रानाच्या जवळ आसपास आहे, त्या रोडलाच त्याच्या शेजारी आहे आणि हे काम चालू आहे फाटीचं. हे आता सगळं पूर्ण रोटरिंग केलेत फाट्या. तसंच त्याच्यावरती रोलिंगचा डोजर फिरणार आहे. हे फाटीचं काम चालू आहे आज. हे 2 ट्रॅक्टर चालू आहेत बघा. सगळी पाहणी करून कोणती अडचण नाही. आणि या नवीन वडगावच्या नवीन फाट्या आहेत, म्हणजे गेल्या मैदान झालं तिथं नाहीत, त्या नवीन फाट्या आहेत. बघू शकता काळ्या मातीचं रान आहे आणि पल्ला पण 1000 फुटाचं रान आहे. पल्ला भरपूर आहे, कसाचं रान आहे. चांगल्या मातीत पळणाऱ्या बैलांचं म्हणला तरी चालेल, कोणतीही अडचण नाही. बघू शकता तुम्ही. सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करावे. धन्यवाद.